आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. रोहित पवारांच्या 50 कोटी रुपयांच्या आरोपांवर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. माध्यमांशी साधला संवाद. रोहित पवारांनी की राष्ट्रवादी पक्षाला पुण्यात उमेदवारी देण्यासाठी 50 कोटी रुपये घेतले. एक असं आहे की त्यांनी काय आरोप करावा तो त्यांच्याजवळ लक्षात व्हावा. त्यांच्या पक्षाचे उमेदवार आणि पक्षाने त्या ठिकाणी ठरवलेले आहे. आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये किती उमेदवार करायला मिळाले त्याचा पहिला दुर्बिणीने शोध त्यांनी घ्यावा. पण आमच्या पक्षाच्या बद्दल बोलावं. आपलं आहे ते बघा ना, दुसऱ्याचं कशाला वाकून बघत बसता. आपण आपल्यापुरती काम करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन हा 10 जून रोजी असल्यामुळे हा वर्धापन दिन राष्ट्रीय अध्यक्षांच्या अनुमतीने आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या सहमतीतून मुंबईला षणमुखाना हॉलमध्ये घेण्याचा निश्चित त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यासाठीच मुंबईचे कार्याध्यक्ष, मुंबईचे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, ज्येष्ठ सहकारी नवाब मलिक, सना मलिक, ठाण्यातील माझे सगळे सहकारी प्रमोद इंदुराव, मुल्ला, ठाणे MMR रिजनतील जिल्ह्याचे अध्यक्ष अशी एक आम्ही बैठक त्या ठिकाणी घेतली आणि 10 तारखेच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठीच ती बैठक त्या ठिकाणी होती. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनिकेत त्या ठिकाणी बिनविरोध निर्वाचित झाल्याचं आहे. त्याबद्दल या सर्व नेत्यांचे ऋण आणि आभार या निमित्ताने व्यक्त करतो. पक्षाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष म्हणून, अनिकेतचे वडील म्हणून, अनिकेतचा हा दैदिप्यमान बिनविरोध निवडीचा विजय आम्हा सर्वांचे लाडके नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादांना मी समर्पित करतो. दादा असते तर त्यांना कमालीचा विलक्षण आनंद झालाच असता. पण आज आम्ही जे काही यश मिळवू शकलो आहोत दादांची पुण्याई आहे. सगळी स्वतः त्या निमित्ताने मानतोय. त्याचबरोबर ती देवेंद्रजींचे, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चव्हाण साहेबांचे सुद्धा मी अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो. शिंदे साहेबांचे आभार मानण्यासाठी माझ्या शब्द भंडारामध्ये हा शब्द त्या ठिकाणी कमी आहे. स्वाभाविक आहे की अधिक संख्याबळ मतदारांची संख्या शिवसेनेची त्या ठिकाणी होती आणि गेले काही दिवस गैरसमज जे होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी समन्वय घडवून आणण्यामध्ये महत्वाची मोलाची भूमिका त्या ठिकाणी बजावली. त्याबद्दल शिंदे साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. राजकारणामध्ये वावरत असतानाच शेवटी संयम, समन्वय आणि परस्परांच्या बद्दलचा असलेला आदर हे योग्य पद्धतीने राखला तर त्याच्यातून एक पाठबळ पूर्णपणाचं त्या ठिकाणी मिळू शकतं. कमालीच्या या संबंध निवडणुकीमध्ये चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं. मला विश्वास आहे की आज दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यभरातल्या अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला. हर्षवर्धन सपकाळांना या 17 जागांच्या मध्ये आपले किती मतदार आहेत, महाविकास आघाडीची किती आहे याची माहिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे तुमच्यासारख्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीची ज्या वेळेला बैठक भरलेली होती त्यावेळेला ही जागा तुम्ही घ्या, आम्ही नाही लढवत, तुम्ही घ्या, तुम्ही लढवा. जिथे जागांच्यासाठी रस्सीखेच होत होती तिथे जागा देण्यामध्ये रस्सीखेच झालेली पाहायला मिळते. अशा वेळेला नैराश्यातून, अपयशातून असे बोल येणार, याच्यापेक्षा वेगळं काय येणार. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.